आपली बस थांबली होती नाश्त्यासाठी. नाश्ता काय केला नाही आणि एवढी काय भूक नव्हती आम्हाला, तर आम्ही फक्त चहा पिलाय. ते पण कॉफी मागितली होती, त्याच्या बदल्यात आम्ही चहा मिळाला. पहिले तर गोकर्णाला पोहोचायचं आहे. हां, गोकर्णाला आपली रूम बुक केली ना तिथे. हां, रूम बुक केली आहे. जरा फ्रेश होऊन मग मुरुडेश्वरकडं. ओके, ठीक आहे. मुरुडेश्वरकडं कसं जाणार आहे आपण? बाईक रेंट केली आहे. बाईक रेंट करून बाईकवर जाणार आहे, ट्रॅव्हल करून गोकर्ण. ठीक आहे. गोकर्णावरून काहीतरी 80 किलोमीटर आहे. तर बघू, तिथून बाईक करू आणि तिथून मग बाईक ट्रिप. पण उतरलो आहे बसमधून मदनगिरी या स्टॉपला. पण इथून आपल्याकडून आत्ता 500 रुपये बोलत आहेत इथून गोकर्ण जायचे. तर निगोशिएट केलं तरी पण नाही करत. 200 बोललो होतो मी, 500 बोलत होता. आम्ही 300वर आणलाय त्याला, 300वर निगोशिएट केला. बसला थांबलो असतो आम्ही, पण बसला टाईम नाही आमच्याकडे एवढा. आधीच लेट झालं आहे. आमची बस 5 तास लेट आली आहे. जी 8ला इथं पोचणार होती ती 1ला पोचली इथं. तर आव्या आणि मी दोघं पण वैतागलोय. बघ, आपण आता गोकर्णामध्ये पोचलोय जस्ट. आणि आपल्या मागे जो बघताय तो आपला स्टे आहे. इथे स्टे आधीच बुक केला होता, तर आपण 3 दिवस इथंच काढणार आहे. आणि थोड्या वेळातच निघू आपण मुरुडेश्वरसाठी. तर मित्रांनो बघा, आपला स्टे इथं होणार आहे 3 दिवस. असू द्या आता काय. तर मित्रांनो तुम्हाला आतमधून पण रूमचं मी एक टूर देतो. टूर हा बघ कशी आहे रूम. मस्त आहे. बाहेरचा व्ह्यू पण मस्त आहे. आतमधलं इंटेरियर पण भारी आहे. पैसा वसूल बुकिंग आहे. बघा कसं वाटतंय, कमेंटमध्ये सांगा हा लुक कसा वाटतोय. मुरुडेश्वरसाठी निघालो आता. ही बघा, आपण बाईक रेंट केली होती, आपल्या 500ला पडली. आपल्या इकडचा माणूस होता सोलापूरचा, त्यामुळे जरा स्वस्त पडली. नाही ते 600-700ला भेटते. नव्हतं आता इडली वडा खातोय आम्ही. तिथं सगळा मेनू कशात होता रे, कोणत्या भाषेत होता आता? कन्नडा भाषेत होता. तर आम्हाला काही समजत नव्हतं म्हणून आम्ही इंग्लिश चेक करतोय.
मंदिरामध्ये आता एंटर झालो आहे. टेम्पल म्हणजे मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहे आणि त्यानंतरचा प्लॅन बघू. अभिषेक काय सांगतात. आता तरी काय नाही सांगतो. कारण खूपच लेट झालं आहे आम्हाला यायला. आमचा प्लॅन होता की 3 वाजेपर्यंत इथं पोचायचं, इथून सगळं उरकून निघायचं परत. आपल्याला इथं जायला 5 वाजल्यात. बघू मग पुढचा प्लॅन काय होतं. मित्रांनो, आत्ताच आपलं दर्शन झालं मुरुडेश्वर मंदिरात आणि तुम्ही व्हिडिओ पण बघताल. तुम्ही कॉईन कसा उभा केलाय. राहुलीने नवस बोललाय. नवस पूर्ण हो. मित्रांनो, दर्शन झालं तर आत्ता आपण चाललोय वरती लिफ्टने. लिफ्टसाठी आहे पर पर्सन 20 रुपये. मुरुडेश्वरवरून दर्शन घेऊन आम्ही गोकर्णामध्ये आलो आणि मग इथे होळीचा सण साजरा होत होता.